इंडिया इन्फोसिस फाउंडेशन आणि यशलोक वेलफेअर फाउंडेशन यांच्या दोघांच्या सहकार्याने जे आपले मुंबई सुमननगर पोलीस ट्रॅफिक आहे या ठिकाणी आपण 12,000 इलेक्ट्रिक जे आहे ORS यांच्या पाकिटाचं वितरण आपण करत आहोत। त्याचा जो मुख्य उद्देश आहे की आपण सगळे बघतो की आम पब्लिक जी आहे ती रस्त्याने जाते, मुंबईची ट्रॅफिक आहे आपल्याला सांगायला नको, परंतु मुंबई पोलिसांचे जे ट्रॅफिकवाले आहेत त्यांना उन्हामध्ये सतत उभं राहावं लागतं, त्याच्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतोय। तर आज या दोन NGOच्या माध्यमातून त्यांनी मुंबई पोलिसांसाठी ट्रॅफिकवाल्यांसाठी अतिशय चांगली महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे। आणि आज आपल्यासोबत तांबे साहेब आणि इथे कांबळे साहेब हे आपल्यासोबत आहेत आणि यशलोक वेलफेअर फाउंडेशनचे सुद्धा आज जे फाउंडर आहेत ते आज आपल्या इथे सोबत आहेत। तर आपण त्यांचं मत जाणून घ्या की तुम्हाला अशा पद्धतीने सर आज हे इलेक्ट्रॉनिक जे ORS तुम्हाला मिळालेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं आपल्या टीमला जी आपली पोलीस यंत्रणा जी आहे उन्हामध्ये ही सतत काम करत असते तर यांना नक्की याचा कसा उपयोग होईल? नक्कीच IIFL आणि यशलोक फाउंडेशन यांचे मी प्रथम आभार मानेल की त्यांनी आम्हाला हे इलेक्ट्रॉल पावडर उपलब्ध करून दिले। आमचे जे ट्रॅफिक पर्सनल आहेत हे जंक्शनवरती हे आता सध्याला जी गरमी आहे, ऊन आहे, त्याच्यामध्ये त्यांना उभं राहावं लागतं आणि ट्रॅफिक सुरळीतपणे पार पाडावी लागते आणि त्यांची इम्युनिटी पॉवरवरती लक्ष म्हणजे राहावं, त्यांची इम्युनिटी पॉवर चांगली राहावी म्हणून IIFL आणि यशलोक फाउंडेशननी जे इलेक्ट्रॉल पावडर दिलेले आहेत हा 12,000 सॅचेट जवळजवळ दिलेले आहेत आणि ते 12,000 सॅचेट आपण प्रत्येक अंमलदाराला 7 दिवसाचा कोर्स याप्रमाणे ते त्यांना त्यांच्या डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी त्यांना नक्कीच ते मदत करतील। आणि हा पहिल्यांदाच उपक्रम करत आहोत आपण इलेक्ट्रॉल पावडर सारखा या गरमीमध्ये, त्यामुळे खरंच मी आभार मानतो यशलोक फाउंडेशन आणि IIFL यांनी आम्हाला मुंबई ट्रॅफिक पोलिसांना मदत केल्याबद्दल धन्यवाद। आज आपल्या या आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपले DSP साहेब प्रदीप चव्हाण साहेब सुद्धा इथे थोड्या वेळापूर्वी उपस्थित होते, परंतु त्यांना अचानक काम आल्यामुळे ते पटकन गेलेले आहेत। आणि जे प्रत्यक्षामध्ये रोडवर उभे राहून रस्त्यावर उभे राहून उन्हामध्ये जे काम करतात असे कांबळे साहेब आज आपल्यासोबत आहेत, त्यांना काय वाटतं याच्याविषयी आपण तेही जाणून घ्या। कांबळे साहेब तुमचं काय मत आहे, म्हणजे असं इलेक्ट्रॉनिक पावडर तुम्हाला मिळालेलं आहे आणि उन्हात सतत तुम्हाला ड्युटी करावी लागते तर त्याच्यात तुमचं मत व्यक्त करा। नमस्कार, प्रथमतः मी यश फाउंडेशनचे आभार मानेन, याने मुंबई पोलिसला 12,000 इलेक्ट्रिक पावडर वाटप केलेलं आहे। तर याच्यामुळं आमच्या अंमलदारांना थोडी मदत होईल, थंडावा वगैरे गारवा असं वाटेल आणि हे 7 दिवसाचं वाटप आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। उन्हामध्ये जे आपण आता तुम्ही सतत काम करतात याचा नेमका तुम्हाला काय काय त्रास होतो? उन्हामध्ये सर गरमीमध्ये गरमी जरा जास्त होते आणि आता सध्या आपल्याला याच्यामध्ये इलेक्ट्रिक पावडरमुळे आपल्याला थोडा थंडावा जाणवेल आणि ज्यांना वयस्कर आहेत, सिनियर सिटीजन आहेत आपल्या ट्रॅफिकमध्ये, त्यांना याची मदत होईल सर। आपण सगळे पाहू शकता आज फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज उन्हाची लाट आलेली आहे आणि शासनातर्फे सुद्धा असं जारी करण्यात आलेलं आहे की बाबा बाहेर निघू नका, डोकं क्लोज करा आणि सतत तुम्ही पाण्याचा वापर करा, पाणी पिता काहीतरी ज्यूस वगैरे घेता। पण अशा वेळेस इलेक्ट्रॉनिक जी पावडर आहे जी आपल्याला मिळालेली आहे या पोलिसांना मिळालेली आहे त्यांनी नक्कीच त्यांच्या हेल्थवर आणि त्यांच्या मानसिकतेवर खूप चांगला परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जी आपली कर्तव्य जे निभावतात ते कर्तव्य निभावताना सुद्धा त्यांना एक मनाचा एक चांगलं वाटतंय, कारण त्यांनी इथे आता सांगितलं की पहिल्यांदा आमच्याविषयी असा कोणतरी विचार केलाय, कारण आमच्यावर सतत हा दबाव असतो की आम्ही कर्तव्य आमचं केलं पाहिजे, लोकांनी त्यांचं कर्तव्य करो अगर न करो, ट्रॅफिकचे नियम पाळो अगर न पाळो, पण आम्ही आमचं कर्तव्य केलं पाहिजे। पण आज आमच्यासाठी जे आहे यशलोक वेलफेअर असू द्या किंवा IIFL जी आहे ही जी संस्था आहे जी आमच्यासाठी काम करते तर त्यांचं त्यांनी खरोखर मनापासून धन्यवाद व्यक्त केलेला आहे आणि असेच उपक्रम जे आहेत ते सतत आपल्या संघटनेतर्फे होत आहो आणि सामान्य लोकांच्या विचारांच्या सोबत या मुंबई पोलीस असू द्या, ट्रॅफिकवाले असू द्या किंवा इतर जे काही मंडळी आहेत की जे अशा पद्धतीने आपले कर्तव्य निभावतात त्यांचाही विचार आपल्या सामान्य जनतेकडून व्हावा हीच अपेक्षा करतो। आणि आज इथे आपण यांना शुभेच्छा देऊया की पुन्हा यांचं जे कार्य आहे तेही चांगलं राहो, यांची हेल्थ पण चांगली राहो आणि आपले कर्तव्य जे आहे ते कर्तव्य अतिशय चांगल्या पद्धतीने आरोग्याने कर्तव्य त्यांनी निभावावं।
धन्यवाद सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज IIFL फाउंडेशन की तरफ से ये ओरल रिहाइड्रेशन के सेशे बांटे गए हैं और IIFL फाउंडेशन जो है वो शिक्षा के क्षेत्र में कार्य करती है, लाइवलीहुड से रिलेटेड कार्य करती है और हेल्थ के विषयों को भी एड्रेस करती है. तो आज जो है ये मुंबई में हमारी तरफ से डिस्ट्रीब्यूट किए गए हैं. टोटल 12,000 हमने यहाँ पर डिस्ट्रीब्यूट किए हैं. ये ट्रैफिक पुलिस कर्मचारियों के लिए है और मैं इतना ही कहना चाहती हूँ कि मुंबई शहर जो है ये जो सिटी है एक रफ्तार की सिटी है. यहाँ पर भागा दौड़ी है, ठहराव नहीं है और हमें जो सुरक्षा है और एक ठहराव जो है वो पुलिस कर्मी जो है हमारे ट्रैफक पुलिस कर्मी ये प्रदान करते हैं. तो आज हम यहाँ पर इकट्ठा हुए हैं इनको धन्यवाद देने के लिए और इनकी जो है सुरक्षा के लिए, स्वास्थ्य की सुरक्षा के लिए. तो मुंबई का जो टेम्परेचर है हमने देखा कि मई मंथ के अंदर 40 डिग्री तक भी पहुंच गया था. तो ये एक चिंता का विषय है. बहुत अधिक जो है क्लाइमेट चेंज हमें देखने को मिल रहा है और आज भी जैसे हमने देखा कि टेम्परेचर 36 डिग्री तक पहुंच गया है. तो ये घंटों जो है धूप में खड़े रहते हैं, अपनी स्वास्थ्य की परवाह नहीं करते हैं और ये जो है एक चिंता का विषय बन गया है क्योंकि आए दिन इस तरह जो टेम्परेचर बढ़ रहा है तो जनता की सेवा के लिए ये लोग तत्पर होकर खड़े रहते हैं. तो ऐसे में हमारा ये कर्तव्य बनता है कि हम उनके स्वास्थ्य की सुरक्षा प्रदान करें और अगर वो स्वस्थ रहेंगे तो हम खुद भी स्वस्थ रह पाएंगे. तो इसी मकसद से हमने ये सेशन जो है डिस्ट्रीब्यूट किए हैं और ये जो सेशन है ये हर पुलिस चौकी के अंदर रखे जाएंगे जो उनके नियरेस्ट पॉइंट है और जब वो पानी भरते हैं बोतलों में तो उस समय ये चौकी से लेकर उसके अंदर उसको डाल देंगे और दिन भर जहाँ भी उनकी ड्यूटी है तो उसको वो सिप करते रहेंगे. और इसी तरह दोपहर में भी उनको वापस जब रिफिल करने जाते हैं तो वो इसको सेशे को दूसरा सेशे जो है उसको उसके पानी के अंदर मिलाकर कंटिन्यूसली सिप करेंगे. और इस तरह जो है जो सोडियम की कमी जो हमारे शरीर में हो जाती है या डिहाइड्रेशन जो हो जाता है उसको ये एड्रेस कर पाएंगे. तो मैंने उन लोगों को ये भी बोला है कि इस बार हम जो है आपकी सुरक्षा के लिए आपको दे रहे हैं तो ये आप इसे घर पे न ले जाएं और ये ना सोचें कि मैं पहले बच्चों को दे दूं या घर में बड़े बुजुर्ग हैं उनको ज़्यादा ज़रूरत है या पड़ोस का बच्चा जो है ज़्यादा बीमार रहता है तो शायद उसके लिए काम आ जाए. तो इस बार केवल उनकी सुरक्षा के लिए हमने ये प्रदान किया है क्योंकि वो सुरक्षित रहेंगे तो हम सुरक्षित रहेंगे. और जैसे कि प्लेन में भी होता है तो हम में से काफ़ी लोगों ने प्लेन में सफ़र किया है तो हमने ये देखा है कि जब ऑक्सीजन की कमी हो जाती है और मास्क लटकते हैं तो सबसे पहले ये अनाउंस किया जाता है कि आप अपने चेहरे पे लगाइए, उसके बाद आप पास में बैठे हुए बच्चे को या दूसरे की हेल्प करिए, बुजुर्ग वगैरह जो भी हैं. तो इसी तरह इन्हें पहले स्वस्थ रहना है, ये सेशे इन्हें कंज्यूम करने हैं और वो स्वस्थ रहेंगे तो पूरा समाज भी स्वस्थ रहेगा और हमारी जो ये ट्रैफिक व्यवस्था है मुंबई में वो स्मूथ चलती रहेगी. फाउंडर डायरेक्टर आहे आपल्यासोबत उपस्थित आहेत आलोक सर. ऍक्च्युली सर तुमच्या फाउंडेशन विषयी सुद्धा बरंच काही ऐकलं आहे की हे रस्त्यावरचे जे म्हणजे प्लास्टिक चौपाटीवर असेल रस्त्यावर जे प्लास्टिक उचलून त्याच्यावर हेल्मेट बोलतात त्याच्यावर रेकॉर्ड बोलतात ही जी संकल्पना आहे संकल्पना खूप वेगळी आहे आणि माझ्या सुद्धा ऐकण्यामध्ये असं खूप कमी आलं. आणि हे जे त्याच्यापासून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत हेल्मेट आहेत रेकॉर्ड आहेत हे मुंबई पोलीस असेल ट्रॅफिक वाले असेल त्यांना देतात. ही संकल्पना आणि तुमच्या एज्युकेशन सर थोडीशी माहिती सांगा प्लीज. So basically, यशलोक वेलफेअर फाउंडेशन थँकफुली IIFL फाउंडेशन कसं आहे तसे आम्हाला सपोर्ट करतात त्याच्यामुळे त्यांचे CSR डोनेशनमुळे आम्ही या सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टी करू शकतो. सध्या जे इलेक्ट्रोलाइट पावडर्स जे आम्ही देतोय ORS पावडर्स देतोय मुंबई ट्रॅफिक पोलीस ना हे सुद्धा आम्ही IIFL फाउंडेशन तर्फेच देतोय. सो सगळ्यात पहिले मी IIFL फाउंडेशनला थँक्यू बोलू इच्छितो. सेकंडली आम्ही जे
वेस्ट प्लॅस्टिकमधून हेल्मेट्स, रेनकोट्स, बॅरिकेड्स, बेंचेस अशा सगळ्या गोष्टी बनवत असतो. आणखीन सुद्धा आमचं वेगवेगळ्या गोष्टी बनवायचं आयडियाज चालू आहेत. पण बेसिकली रोड सेफ्टी प्रोडक्ट्स आम्ही बनवत असतो जास्त करून. आणि त्याच्याकरता सुद्धा आम्हाला CSR फंडिंग करता फाउंडेशन IIFL फाउंडेशनने आधी सुद्धा हेल्प केलेली आहे. तसेच बरेचसे फाउंडेशन्स आहेत जे आम्हाला हेल्प करतात, बरेचसे कॉर्पोरेट कंपनीज जे आम्हाला हेल्प करतात. आणि ह्याने फक्त आपल्या समुद्राचं आणि लँडवरचं प्लॅस्टिकच फक्त कमी होत नाही, पण ते रिसायकल होऊन त्याच्यामधून एक चांगलं प्रोडक्ट येतं जे रोड सेफ्टीसाठी वापरता येतं. सो आमचे प्रोडक्ट्स जे हेल्मेट्स वगैरे आहेत ते ISI सर्टिफाईडच असतात. आणि थँकफुली हे आम्ही रोड सेफ्टी करता वापरतो आणि रस्ता सुरक्षित राहतात, पोलीस हॅपी असतात आणि प्लॅस्टिक रिसायकल होते, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि यशलोक वेलफेअर फाउंडेशन यांनी खरोखर एक खूप महत्वाची भूमिका इथे केलेली आहे. आणि ह्या शाखेच्या माध्यमातून मी तुम्हाला उत्तम शाखे दाखवतोय तुम्हाला की हे अशा पद्धतीचे शाखे जे आहेत, इलेक्ट्रॉनिक शाखे जे आहेत, आणि असे बॉक्स म्हणून कळत नाही तुम्ही बाहेर काढले जे पाण्याच्या स्रोत मुंबई पोलीस ट्रॅफिक वगैरे घ्यायचे आहे. तर त्यांनी अतिशय चांगली पद्धतीने ही जी सेवा जी आहे ती नुसतं आता केलेली नाही आहे, हे सतत करत आहे. आणि त्याच्याबरोबर ते रिसायकलिंग हे जे त्यांचा उद्देश आहे किंवा मॅडमच्या माध्यमातून जे आहे की एज्युकेशनच्या क्षेत्रात सुद्धा ते ज्या पद्धतीने काम करत आहेत, तर डेफिनेटली त्यांच्या या कार्याला खरोखर आमच्या सगळ्या मीडियाच्या टीमच्या वतीने तुम्हाला सलाम आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे उपक्रम करतायत आणि अशाच पद्धतीने सामाजिक उपक्रम तुमचे पुढे भविष्यात सुद्धा चालू राहावं यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.